तीन आठवड्यापासून चालत आलेल्या श्रमदानातून जलसंधारण या संकल्पनेनं प्रभावित होऊन जितेंद्र जोशीनं मराठवाड्यातील गावागावांना भेट देण्याचं ठरवलं। गावागावात होणाऱ्या त्याच्या स्वागताला त्यानं एक वेगळं रूप दिलं। गावातली सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती कोण आहे? ज्या श्रमदानाला येत असतील अशांचा सत्कार व्हावा आता तो मी माझ्या हस्ते करेन। गावागावात जाऊन गावकऱ्यांशी थेट संवाद साधून जितूनं त्यांचा उत्साह वाढवला। हातात कुदळ फावडं घेऊन अथक श्रमदान करणाऱ्या कित्येक वॉटर हिरोजना भेटून तो भारावून गेला। छोटी कुदळ आहे त्याच्या हातात। ज्या गावात श्रमदान होत नाही त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, अक्षरशः लाजा वाटल्या पाहिजे। या वयाचं पोरग जर हातात कुदळ घेऊन श्रमदान करत असेल तर ह्याला त्याचं भविष्य कळलेलं आहे, पण तुम्हाला या लेकरांचं भविष्य कळलेलं आहे। त्याचे आई वडील नाही तुम्ही म्हणता आणि त्याची एक गुंठा जमीन बी नाही तरी तो काम करायला लागला। म्हणजे काय झालं माहिती का, जी माणसं इथं आलेली नाहीत ना अजून श्रमदानाला त्या लोकांचा आईबाप झालाय हा काम करणार, त्यांना पाणी मिळणार आहे, त्यांचं पालकत्व या मुलाने स्वीकारलं, त्यामुळे हा मोठा झाला, हा त्यांच्यापेक्षा मोठा झालाय। आणि मग जितूनं स्वतः कुदळ फावडा हातात घेतलं आणि तोंड बंद काम चालू या सिद्धांताचं पालन करत जोमानं श्रमदान केलं।